नमस्कार. आशा राणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत आळूवडी. त्यासाठी आपण 7 ते 8 आळूची पाने घेणार आहोत. बेसन पीठ, लिंबू, कोथिंबीर, मीठ, हळद, ओवा, हिंग, तीळ, ज्वारीचे पीठ, जिरे, मिरचीचा ठेचा. जर तुमच्याकडे मिरचीचा ठेचा नसेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या आणि लसूण बारीक करून घेणे. 8 पानांसाठी आपण इथे 7 चमचे बेसन पीठ, 1 ते 1.5 चमचा ज्वारीचे पीठ घेणार आहोत. तीळ, मीठ चवीनुसार घालावे. हळद, ओवा, जिरे, हिंग, कोथिंबीर, लिंबू पिळणे, एक चमचा मिरचीचा ठेचा. हे सर्व एकत्र करून घेणे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेणे. हे पीठ आता तुम्ही बघू शकता कसे भिजवले. त्याच्यानंतर आपण ज्या भांड्यामध्ये आपण शिजवणार आहोत त्याला तेल लावून घेणे. पानांचे देठ काढून पानावरून लाटणे फिरवणे. त्यानंतर आपण पानावरती पातळ असा पिठाचा थर देणार आहोत. पानाला पीठ लावताना खूप जाडही लावू नये, पातळ थर देणे. आपण एकावरती एक अशी 2 किंवा 3 पानांची आळूवडी बनवू शकतो. इथे मी 2 पाने घेतलेले आहेत. एक पानाला लावून झाल्यानंतर त्याच्यावरती दुसरं पान ठेवणे. आता त्याची पीठ लावून झाल्यानंतर आता हळूहळू गुंडाळी करणे. हे गुंडाळल्यानंतर ज्या भांड्यामध्ये शिजवणार आहोत त्याच्यामध्ये ठेवून देणार आहोत. सेम प्रोसेस दुसऱ्या पानांना करून घेणे. सर्व पानांना पीठ लावून झाल्यानंतर आता आपण गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी घेणार आहोत. त्याच्यावरती हे चाळणी ठेवणार आहोत आणि झाकण झाकावे. ज्याच्यामधून वाफ जाणार नाही असे झाकण झाकावे.
त्याच्यानंतर चेक करण्यासाठी आपण चाकूचा वापर करू शकतो. चाकूला पीठ चिकटलं नाही तर वडी आपली शिजलेली आहे. वडी शिजण्यासाठी 20 ते 25 मिनटे लागतात. त्याच्यानंतर हे आपण कट करून घेणार आहोत आणि तेलामध्ये फ्राय करणार आहोत. अशी ही आपली मस्त कुरकुरीत वडी तयार. थँक यू फॉर वॉचिंग.